हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डिअर ब्युटिशियन। आज मी तुम्हाला सांगणार आहे एकदम ब्युटिफुल महाराष्ट्रीयन मेकअप लुक की ज्यामध्ये तुमचे सारे डाउट्स क्लिअर होणार आहेत। की जो आपल्याला ग्लास स्किन मेकअप पाहिजे असतो तो मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे। त्याचबरोबर मेकअपमधील छोट्या छोट्या ट्रिकही तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला ग्लासी मेकअप कसा करायचा हे नक्कीच समजेल। तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे रोजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील। चला तर मग मेकअपला सुरुवात करू। मेकअपमध्ये फर्स्ट स्टेप म्हणजेच या ठिकाणी आपण क्लिन्झिंग करून घेणार आहोत। क्लिन्झिंग करताना नोजचे जे कॉर्नर असतात ते व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी मसाज करून घ्यायचे आहेत। त्यानंतर माउथच्याही कॉर्नर हे आपल्याला व्यवस्थित मसाज करून घ्यायचे आहेत जेणेकरून नोज आणि माउथ शेजारी आपला मेकअप या ठिकाणी क्रॅक दिसणार नाही। त्यानंतर आपण घेणार आहोत ते म्हणजे स्क्रब। स्क्रब केल्याने आपली स्किन ही क्लीन होण्यास मदत होते। त्याचबरोबर आपल्या स्किनवरती ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतील तर तेही रिमूव्ह होण्यास मदत होते आणि आपला मेकअप हा या ठिकाणी एकदम प्लेन सेट होण्यास मदत होते। क्लिन्झिंग आणि स्क्रब झाल्यानंतर आपण हे वेट टिश्यूने व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे। यानंतरची स्टेप आहे ती म्हणजे टोनिंग। टोनिंग केल्याने आपली स्किन ही हायड्रेट्स होण्यास मदत होते। टोनिंग नंतर अप्लाय करणार आहोत ते म्हणजे सिरम। सिरम हे तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार कोणत्याही प्रकारचे सिरम यूज करू शकता। सिरम अप्लाय करून आपल्याला 1 मिनिट थांबायचं आहे। त्यानंतर आपण यूज करणार आहोत ते म्हणजेच मॉइश्चरायझर। मॉइश्चरायझर हेही तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार यूज करू शकता। सिटॅफिल, एम्ब्रोलिसिस असे वेगवेगळ्या प्रकारचे मॉइश्चरायझर असतात। सिटॅफिल मॉइश्चरायझर हे आपण कोणत्याही स्किनला यूज करू शकता, फक्त ते आपण टाईपनुसार यूज करायचं आहे। जर जास्त ऑइली स्किन असेल तर आपल्याला या ठिकाणी मिनिमम मॉइश्चरायझर यूज करायचं आहे आणि ड्राय स्किन असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जास्त मॉइश्चरायझर यूज करायचं आहे। मॉइश्चरायझर नंतर आपण प्रायमरही अप्लाय करून घेतलेला आहे। प्रायमर नंतर आपण जी स्टेप घेतो ती म्हणजे कलर करेक्शन। कलर करेक्शन म्हणजेच काय तर ज्या ठिकाणी आपल्या त्वचेवरती पिगमेंटेड त्वचा असेल किंवा एखाद्याच्या त्वचेवरती ॲक्नी असतात तर ते ॲक्नीचे डार्क पडलेले असतात त्यावरती आपण कलर करेक्शन करून ती आपल्या स्किन टाईपनुसार बनवून घेतो तर त्यालाच कलर करेक्शन म्हणतात। कलर करेक्शन हे तुमच्या स्किन टाईपनुसारही असतं। जर जास्तच प्रॉब्लेमॅटिक स्किन नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी कन्सिलरचा यूज करूनही कलर करेक्शन करून घेऊ शकता। म्हणजेच थोडक्यात सगळी त्वचा एक समान रंगाची करणे। त्यानंतर ते व्यवस्थित ब्रशने आपल्याला ब्लेंडिंग करून घ्यायचं आहे। तुम्ही जेवढं जास्त ब्लेंडिंग कराल तेवढे तुमचा मेकअप जास्त छान सेट होईल। त्यानंतरची स्टेप आहे ती म्हणजे फाउंडेशन। तुम्ही कोणत्याही प्रकारचे फाउंडेशन घेऊ शकता। मी या ठिकाणी हुडा ब्युटी आणि नार्स 2 फाउंडेशन मिक्स करून घेतलेले आहेत। फाउंडेशन हेही आपल्याला आपल्या क्लायंटच्या स्किन टाईपनुसार घ्यायचं आहे। जास्त फेअर फाउंडेशन घेतल्याने आपला मेकअप काळा पडतो। आपल्या क्लायंटची जी पण स्किन टोन असेल त्यापेक्षा 1 शेड फेअर फाउंडेशन घ्यायचं आहे आणि ते आपल्याला व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे। ब्लेंड करताना जास्त टॅप पण करायचं नाही, एकदम हलक्या हाताने आपल्याला फाउंडेशन टॅप करायचं आहे। ब्लेंडर हा आपल्याला ओला करून घ्यायचा आहे। फाउंडेशन ब्लेंड करताना आपल्याला एकदम हलक्या हाताने ते ब्लेंड करून घ्यायचं आहे, जसं की व्हिडिओमध्ये दिसत आहे। सेम तशाच प्रकारे व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे। फाउंडेशन ब्लेंड केल्यानंतर आपण सेकंड स्टेप करणार आहोत ती म्हणजे कंटूर। या ठिकाणी नोज कंटोरिंग करून घेत आहोत। नोज कंटोरिंग झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी चीक कंटोरिंग करायचं आहे। चीक नंतर चीक कंटोरिंग करायचं आहे। जसं की व्हिडिओमध्ये दाखवले आहे सेम त्या प्रकारे आपल्याला कंटोरिंग करून घ्यायचं आहे। कंटोरिंग झाल्यानंतर आपण जी सेकंड स्टेप घेतो ती म्हणजे ब्लश। नोज कंटोर हे आपल्याला जागच्या जागेवर ब्लेंड करायचं आहे। त्यानंतर आपण जे चीक कंटोर करत असतो ते कंटोरिंग ब्लेंड करताना आपल्याला अप्पर साईडने ब्लेंड करून घ्यायचं आहे आणि ब्लश हे ब्लेंड करताना ते आपल्याला जागच्या जागेवर ब्लेंड करून घ्यायचं आहे। ब्लश हे ब्लेंड करताना आपल्याला या ठिकाणी ड्राय ब्लेंडरचा यूज करायचा आहे। त्यानंतर आपण जी स्टेप करत आहोत ती म्हणजे फेस हायलाइट। म्हणजेच आपल्या फेसवरती आपण हायलाइट एरियावरती
या ठिकाणी कन्सिलर आणि फाउंडेशन मिक्स करून लावत असतो. हायलाइट एरियावरती जे फाउंडेशन आणि कन्सिलर लावत असतो ते आपल्याला आपण जे फाउंडेशन लावलं आहे त्यापेक्षाही 1 शेड फेअर घ्यायचं असतं. हायलाइट एरिया हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असतील, त्या ठिकाणी आपल्याला हायलाइट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ते ब्युटी ब्लेंडरने व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे. ते ब्लेंड करतानाही आपल्याला एकदम स्मूथ हाताने ब्लेंड करून घ्यायचं आहे, जास्त दाबायचं नाही. ब्लेंडर हे एकदम हलक्या हाताने आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे. जो हायलाइटचा पार्ट असतो तो आपल्याला ब्लश किंवा कॉन्टोर वरती म्हणजे पसरवून घ्यायचा नाही, तो जागच्या जागेवर ब्लेंड करून घ्यायचा. तो व्यवस्थित ब्लेंड झाल्यानंतर आपण लूज पावडरने या ठिकाणी मेकअप लॉक करून घेणार आहोत. लूज पावडर या ठिकाणी लावताना पण एकदम स्मूथ हाताने पंचच्या सहाय्याने व्यवस्थित टॅप टॅप करून लावायची आहे. अशी स्प्रेड करून लूज पावडर कधीच लावायची नाही, जेणेकरून आपला मेकअप हा क्रॅक जाणार नाही. यानंतर आपण पावडरने पुन्हा एकदा कंटोर करून घेत आहोत. या अगोदर कंटोर केलं होतं ते आपण क्रीम कन्सिलरने कंटोर केलं होतं. त्यानंतर आता कंटोर करत आहोत ते म्हणजेच पावडर कंटोर. ते व्यवस्थित कंटोर करून घ्यायचं आहे. पावडर कंटोर झाल्यानंतर आपण जी स्टेप घेत आहोत ते म्हणजेच हायलाइट. प्रत्येक ब्राईडला हायलाइट हा सगळ्यात फेवरेट पार्ट असतो. हायलाइट हे आपण या ठिकाणी ओपराचं वापरलेलं आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचं हायलाइट वापरू शकता. यानंतर आपण आय मेकअप आणि लिपस्टिक कंप्लीट घेऊन आपला मेकअप लुक कंप्लीट करणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. अशा प्रकारे आपण या ठिकाणी महाराष्ट्रीयन लुक पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे. तर हा मेकअप तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला अजून पाहिजे असतील तर तेही कमेंट्समध्ये सांगा. ते जरूर घेऊन येण्याचा प्रयत्न करू. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. बाय फ्रेंड्स.